ही 2055 पर्यंत आपले 64.90 लाखात लोकसंख्या जाणार आहे. 1219 MLD ची मागणी राहणार आहे. 811 त्याच्यासोबत आपण कोलसापाडा 168 दशलक्ष लिटरची आपली प्रस्तावित योजना आहे. शहरचे मध्यम प्रकार आपल्याला 190 MLD पाणी देणार आहे आणि सुसरी मध्ये 200 MLD पाणी हा मी टोटल पाणी पुरवठा होणारा दरवर्षीचा वसुली खर्च दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये 2020-21 पासून ते 2025-26 पर्यंतचा खर्च आहे. एमएमआरचं पाणी आपल्या 2024 नोव्हेंबर 2023 ला उपलब्ध झालं. 2024-25 पासून त्याचं पाण्याचं वाटप पूर्णपणे आपण चालू केलं. 2025-24 ला टोटल वसुली खर्च हा 182 कोटी होता आणि 2025-26 ला टोटल वसुली खर्च 181 कोटी. 24-25 आणि 25-26 आर्थिक वर्षात वसुली खर्चात वाढ झालेली आहे. त्या खर्चानुसार आपण 2025-26 पाणीबाजार वसुली खर्च 181 कोटी 69 लाखाचा आहे. त्याच्यातनं आपलं जे पाणी उपलब्ध होणार आहे मनपा स्रोताला 230 दशलक्ष लिटर आहे आणि एमएमआरमध्ये आपण 150 घेतो. टोटल 380 MLD सध्या पाणी आहे. वर्षाचे 365 प्रमाणे आपण पाण्याचा 1000 रुपयाचा दर परिवर्तन केलेला आहे. त्याच्यानुसार 13 रुपये 9 पैसे येतो आणि तर प्रतिवर्षी जी वाढ होणार ती पकडून पडून 13 रुपये 90 पैसे हा पर 1000 लिटरचा रेट येतो. सध्या आपण 13 रुपये 78 पैशांपर्यंत प्रस्तावित केलेला आहे. महसुली उत्पन्न जे आहे ते 2020-21 पासून आपण डेलची विशेष पाणीपट्टीच्या स्वरूपात उत्पन्न आहे. 20-21 ला 40.03 आहे कोटी आहे. 22-23 ला 53 कोटी, 23-24 ला 54 कोटी, 24-25 ला 58 कोटी आहे. साधारण जी आपली मागणी असते त्याच्या साधारण 80% वसुली होते. त्याच्यानुसार पुढं आपण आता हे 2000 सध्याचे हे 8 रुपयाप्रमाणे दर गणित केले ते 2006 वाजताचे होते. तिथून अजूनपर्यंत रेट रिवायझेशन झालेलं नाहीये. तर माझ्याकडे सध्या 2009 पासून मी पुढं कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे. 2009 ते 2026 या कालावधी इंधन व साहित्यामध्ये कशा प्रकारे वाढ होत गेलेली आहे याचा गोषवार आहे. लाईटचे दर जे आहेत प्रति युनिटला 2009 ला 3 रुपये 50 पैसे होते. 2026 ला तो 9 रुपये 15 पैसे म्हणजे जवळजवळ 300 पट वाढलेला आहे. रॉ वॉटर चार्जेस जे 1000 लिटरला 2009 ला 15 पैसे होते ते आता 1 रुपये 98 पैसे आपल्याला द्यावे लागतात. याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. 2009 ला जे मनुष्यबळ होता ते मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार प्रतिदिनी 300 रुपये होता. आज तोच मनुष्यबळ आज तोच मनुष्य आपला 850 रुपये प्रतिदिनी होतोय. याच्यात सुद्धा साधारण 200 ते 220% वाढ झालेली आहे. साहित्य वाढीची टक्केवारी पण 140 ते 180% मध्ये आहे. केमिकलचे माझ्याकडे 2012 पासूनची इंडेक्सेस असल्यामुळे ते 2012 पासून दाखवलेलं आहे. ते आतापर्यंत त्याच्यात वाढी 44% झाले. लेबर आणि साहित्य दर प्रतिवर्षी 3% वाढ होते. पाणीपट्टी वाढीची कारणे आहेत. मागील 20 वर्षात 8 रुपये प्रति 1000 लिटर प्रमाणे आपण ठोस पाण्यात आकारले होते. 2024 पासून एमएमआरडीची जी आपण सूर्य पाणी पुरवठा योजना होतो सध्या 165 MLD आपल्याला मिळणार आहे. त्याच्यासाठी पाण्याचा रविवारचा दर हे एमएमआरडीने आपल्याला 13 रुपये 40 पैसे आकारलेला आहे आणि वाणिज्याचा दर हा 26 रुपये 80 पैसे पर 1000 लिटरला आहे. या दरात त्यांनी आकारणी केलेली आहे. दर 2 वर्षांनी याच्यात 6% वाढ होणार आहे. 6% त्यांनी लाईट बिल वगैरे आणि इंटेन्शन होणार आहे त्याच्यात त्यांनी पकडलेले आहे. एमएमआरडीचा आपल्याला 2024 पासून आपल्याला सांगितल्याप्रमाणे वार्षिक 91.46 कोटी वाढ होते. 2025-26 ची आपली महसुली मागणी 75 कोटी वसूल होती आणि त्याच्यातली 80% वसूल झाली. त्याच्यानंतर ती 60 कोटी वसूल होते. एकूण योजनेवरचा खर्च हा महसुली खर्च 181.69 कोटी आणि कधी 60 कोटी खर्च केला 121 कोटीची तूट आलेली आपल्याला 2020-21 आणि आताची पाणी मागणी ही 147.16 कोटी होणार आहे नवीन प्रस्तावित दराप्रमाणे. सदरची योजना म्हणजे पाणी पुरवठा योजना या ना तफा ना तोटा तत्वावर चालू आहे तसे शासनाचे पण निर्देश आहेत. पुढचा तक्ता मी अन्य महानगरपालिकेचे एमएमआर मधले जे आहेत
त्याचा आणि आपला जे रेट सेट त्याचा मी गोषवारा ठेवलेला आहे. मीरा भाईंदरचे निवासी दर हा 16 रुपये प्रति 1000 लिटरला आणि वाणिज्याचा दर आहे 65 रुपये प्रति 1000 लिटरला. कल्याण डोंबिवलीला आपल्यासारखं जे फ्लॅट रेट आहे ते 250 रुपये प्रति फ्लॅट आहे. पनवेलला पण आपल्यासारखे फ्लॅट रेट्स आहेत ते 270 रुपये प्रति सदनिका प्रतिमा आहेत. ठाण्याला प्रति झोपडी 130 रुपये आहे आणि 250 ते 500 210 आणि त्याच्या पुढे जसं जसं वाढलं तसं ते टेलिस्कोपिक त्याचे रेट वाढत जात आहेत. आपण वसई विरारला 224 रुपये प्रति सदनिका म्हणजे 13 रुपये 78 पैसे प्रति 1000 लिटरला भाव येतं आणि झोपडीसाठी आपण 116 रुपये प्रति झोपडी प्रतिमा असं जर आकारले. प्रतिवर्षी वीज देयक, पाटबंधाऱ्यावर पाणी देयक, रसायने, देखभाल दुरुस्ती खर्च, मनुष्यबळ वेतन इत्यादी सरासरी 5% वाढ ही होतच असते. MMRDA पण 6% प्रति 2 वर्षांनी वाढ करणार आहे आणि त्यामुळे हे आपण तर रिवाइज केलेले आहे. पुढचं जर चित्र बघितलं थोडंसं मी ह्याच्यात घेतलेलं आहे. आपण अन्य महानगरपालिकेचे दर हे 16 ते 18 रुपये आहे प्रति 1000 लिटर. पॅकेज ड्रिंकिंगचं जर आपण जर कॅल्क्युलेट केला 1000 लिटर तर 20,000 रुपये प्रति जाते. टँकरचा पण जर आपण जर कॅल्क्युलेट केला तर प्रति 1000 लिटरला 30 ते 35 रुपये टँकरचा दर होतो. MMRDA आपण ऑर्डर केला 40% पॉईंट होतो. ते सगळं कॅल्क्युलेट करून आपण 13 रुपये पैसे सध्या हा आपला प्रस्तावित केलेला आहे. नवीन कनेक्शन आहे तर येणारच ना ऑलरेडी केलेले प्रेझेंटेशन मध्ये जेव्हा असं म्हणते तुम्हाला ठीक आहे हरकत नाही पुढच्या वेळी तुम्हाला त्याची कॉपी पण देतो. ते दर जे आहे 1998 सर्वांची कॉपी त्याच्याप्रमाणे मी पाणी पुरवठा मला प्रवास सुविधा लाभ त्याच्यावर एक शॉर्ट प्रेझेंटेशन 5 स्लाइड तयार केलेलं आम्ही बोलणार ना आम्ही फक्त नमस्कार. सन्माननीय महापौर महोदय आपल्या परवानगीने बोलते. आज आपण या सभागृहासमोर पाणी कर वाढ हा जो विषय आहे हा प्रस्तावाचा मुद्दा म्हणून घेण्याची विनंती केली होती. त्या पद्धतीने आपण हा इथे घेतात. सर्वप्रथम मी आपले आभार मानते. महोदय, पाणी हा जो विषय आहे, पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. पाणी हा महसूल कमावण्याचा विषय नाही असं आमचं म्हणणं नाही. आता आपल्याला सन्माननीय ठाकरे साहेबांनी एक प्रेझेंटेशन इथे दाखवलं. त्यात त्यांनी आपण कसं पाणी कुठून आणतो, आपल्याला त्यावरती किती खर्च होतो आणि आपण वसई विरार महापालिका क्षेत्रातील नागरिकांकडून यापूर्वी 8 रुपये प्रति 1000 लिटर असा त्यांच्याकडून आपण कर आकारत होतो. तो आता आपण 13 रुपये 80 पैसे म्हणजे जवळपास 87.5% एकत्रित ही जी मागणी आहे, ही दरवाढ आहे, ही आपण लोकांवरती एकत्रित टाकत आहोत. ठाकरे साहेबांनी टाकत आहोत अजून बिलं गेलेली आहे. आणि ठाकरे साहेबांनी आताच सांगितलं की MMRDA ने सांगितल्याप्रमाणे
दरवर्षी 6% वाढ होणार, हे आपण दोन वर्षामध्ये हे आपण अपेक्षित धरून चालायचं आहे. पण जसं की गेले अनेक वर्ष आपल्या इथे 8 रुपयाने आपण कर घेत होतो आणि तो असा एकत्रित कर वाढवणं हे मला असं वाटतं की हे अन्यायकारक आहे. एवढ्या वर्षात